पूजेतून सकारात्मक विचारधारा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. श्री विश्वसुरू नाम संवत्सर, श्री शालिवान सखे 1947, श्री विक्रम संवत्सर 2081, शिवसंवत 351 352, युधिष्ठिर शके 5127, चैत्र मास शुक्ल पक्ष त्रयोदशी 13, नक्षत्र पूर्व फाल्गुना, योग वृद्धी, कर्णे कौलिक परंतु नैतिक, कन्या राशी चंद्र, वृषभ राशी गुरु, मीन राशी रवी, उत्तरायण वसंत ऋतू. अशा या पंचांग सुवेदिनी पूजेतून सकारात्मक विचारधारा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आयुष्यात म्हणजे जीवनात जेवढा वेळ भगवंताच्या चिंतनात ठेवलात तेच खरे जीवन होईल, तेच जीवनातील खरे क्षण ठरतील. झाडे वृक्ष भक्ती न करता जीवन जगतात. त्यांची भक्ती निष्काम भक्ती आहे. उपकार करतात, फळांची मोबदला घेत नाही, फळांची आशा बाळगत नाही. हीच खरी भक्ती होय, हीच खरी भक्ती होय. म्हणून म्हटलेलं आहे, नदियांना पिये कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपने फल, अपने तन का मन का धन का, दूजों को दे जो दान रे, वो सच्चा इंसान इस धरती का भगवान है. हे झाडे आपल्याला सांगतात, नदी आपल्याला सांगते, शिकवते बघा, आपल्याला सांगू शकते. म्हणून पूजेतून सकारात्मक विचारधारा आपल्याला पाहायचा आहे. पूजा हा शब्द पूज या संस्कृत धातूपासून बनला असून त्याची व्युत्पत्ती पू अधिक ज अशी आहे. पू म्हणजे शुद्धीकरण करणे, साफसफाई करणे, प्रकाशित करणे. पुण्य हा शब्द सुद्धा पू धातूपासून बनलेला आहे व त्याचा अर्थ पवित्र शुद्ध असा आहे. पुण्य करणे म्हणजे स्वतःला शुद्ध करणे होय. पुण्यक्षेत्र, पुण्यतिथी, पुण्यकर्म हे शब्द आपण अशाच रीतीने वापरत असतो. पुसणे, फुटणे या शब्दात पू हे अक्षर आल्यामुळे त्याचा अर्थ स्वच्छ करणे, साफ करणे हा होतो. ज चा अर्थ शी जोडलेला आहे, कनेक्टेड विथ ज असा आहे. मनातील अशुद्धीची साफसफाई करण्याकरिता, मनाला स्वच्छ निर्मळ शुद्ध करण्याकरिता, मनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करण्याकरिता केलेल्या क्रियेला पूजे असे म्हणतात. बघा, पूजेचं महत्त्व कसं आहे बघा. मनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करण्याकरिता केलेल्या क्रियेला पूजा असे म्हणतात, असं म्हणावं लागेल आपल्याला. पूजेमुळे शुद्ध झालेले निर्मळ मनामध्ये दुःख नाहीसे होऊन आपण नेहमी आनंदात सुखात राहतो, मुक्त होतो. स्वामी विवेकानंद यांनी रामेश्वरम तामिळनाडूमध्ये येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग शिव मंदिरात केलेले भाषणात सांगितले आहे की सगळ्या उपासनांचा सारांश आहे शुद्ध चिंताचे मनन. तुम्ही शुद्ध विचाराने, शुद्ध चिंताने व्हायचे आहे. जर आरशावर धूळ माती बसली असेल तर त्यात आपण आपले रूप पाहू शकत नाही. आपल्या हृदयरूपी आरशावर देखील अशा अज्ञानाचा आणि पापाचा मळ साचलेला आहे. तो आपल्याला पुसायचा आहे. तो पूजेतून जर आपण आपले चित्त शुद्ध करू शकलो, म्हणजे पूजा ही ते साफ करू शकते, स्वच्छ करू शकते, तर सगळ्यांच्या अंतर्भात जो शिव आनंद बसत आहे तो त्या शुद्ध चिंतात प्रकट होतो. प्रसिद्ध संत व प्रवचनकार मुरारी बापू पूजा करणाऱ्या साधकांना म्हणतात, साधक हा स्वतःला नेहमी शुद्ध करीत असतो. अंतःकरणाला अधिक शुद्ध करीत ईश्वराच्या चरणी लीन होणारा, समर्पित होणारा तो खरा साधक. साधकाचा अर्थ आहे
स्वतःला आतून धुवून काढणे. धोबी जसा आपल्या कपड्यांना साबण लावून पाण्यात खळबळून टाकतो, त्याचप्रमाणे खडकावर आपटतो आणि उन्हात वाळत टाकतो. कपडे वाळल्यानंतर मग ते प्रेस करतो. तसे प्रेसवाले कपडे जो परिधान करतो तोच सज्जन सद्गृहस्थ वाटणाराच. तसंच आपल्या याच्यामधून शुद्ध अंतकरण शुद्ध विचार यांनी आपण आपल्या मनामध्ये ठेवायचे आहेत. देव रोकडा सज्जनी व ओवीमध्ये असा सज्जन माणसाचा देव निवास करतो. सज्जन माणसाला देवत्व रूपी प्राप्त करू शकतो. जेव्हा आपण जगदीश्वराची हिंदी भाषेतील आरत्या म्हणतो, जय जगदीश हरे म्हणतो, तेव्हा स्वामी पाप हरो देवा असंही म्हणतो. अशी विनंती देवाला करीत असतो. पाप म्हणजे अशुद्धी, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांची अशुद्धी. या विकारांच्या अशुद्धीमुळे आपल्या हातून पापे घडतात. म्हणूनच या अशुद्धी पाप दूर करण्यासाठी आपल्याला शुद्ध करण्याच्या विकाराचे शुद्ध करण्याची विनंती आरतीतून आपण नास केलेली आहे. पूजेतून शुद्ध होण्याची विनंती करून आपण पूजेचा उद्देश यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे जर आनंदात राहण्याकरिता अखंडपणे प्रचंड कष्ट करीत आहोत, रोकडो रुपयांची संपत्ती जमा करण्याकरिता प्रयत्न करीत असतो, पण ही संपत्ती जमविल्यानंतर ज्या कामाकरिता ती संपत्ती गोळा केली तो आनंद त्याला मिळत आहे काय, हा त्यांनी स्वतःला विचारायचा. तो सांगू शकत नाही. करोड रुपये असल्यामुळे आपण आनंदात राहू याची शाश्वती नाही. पण योग्य प्रकारे पूजा केलेले आपण नेहमी आनंदात राहू शकतो याची मात्र पूर्ण शाश्वती आहे. म्हणजे रोकडापेक्षा पूजेचं महत्त्व जास्त आहे बघा, असं लक्षात ठेवायचं आपल्याला. बाहेरील कोणत्याही वस्तूवर अवलंबून नसणारा, कोणतेही कारण नसताना 24 तास मनात उपलब्ध राहणारा आनंद प्राप्त करण्याकरिता आपल्याला पूजा करावयाची आहे. आनंद, सुख, दुःख हे काय याबद्दल जर आपण विचार केला तर त्या भौतिक वस्तू नसून आपले मानसिक विचार आहेत. चुकीचे विचार दुःख देतात व योग्य प्रकारचे विचार सुख देतात. मनातून नेहमी योग्य प्रकारचे सकारात्मक विचारांचा उगम ठेवता आला तरच ते सकारात्मक विचार आपल्याला सुखी ठेवतील, आनंदी ठेवतील, समाधानी ठेवतील. आधुनिक मानसशास्त्राचे सिद्ध केलेले आहे की आपण स्वतः आपल्या विचारांचे निर्माते असून आपण आपल्या विचारावर नियंत्रणसुद्धा ठेवू शकतो. पाहिजे तसे विचार मनातून प्रवाहित करू शकतो, मनामध्ये आणू शकतो. एकदा जर कोणत्याही तंत्राने आपल्या मनात नेहमी सकारात्मक आनंदाचे विचार प्रवाहित करता आले तर मग आपण नेहमी आनंदात राहू. पूजा आपल्याला हे तंत्र, हे मंत्र, हे ज्ञान शिकवते. म्हणून पूजा करणे म्हणजे सतत सकारात्मक विचारांची निर्मिती करून मनात त्यांना प्रमुख विचार, डोमेस्टिक थॉट्स म्हणून ठेवणे. सकारात्मक या शब्दाची व्युत्पत्ती कार्यात्मक व बरोबर म्हणजेच चांगले कार्य करण्याचे कळते. सकारात्मक म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताचे, कल्याणाचे आणि रास्त न्याय नीतीप्रमाणे जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करून हिताची वस्तू मिळण्याकरता प्रयत्न करणे. अशा प्रकारे सतत आपले कल्याण साधत राहणे होय. अशा स्थितीत मन आशावादी बनते. प्रत्येक प्रसंगातून शेवटी सगळे चांगले कल्याणकारक निष्पन्न होऊन असा दृढ विश्वास मनात निर्माण होतो. आपण प्रत्येक प्रसंगातून
शारीरिक मानसिक स्वस्थता आनंदात शोध घेत असतो. येणारा प्रत्येक दिवस आजच्या पेक्षा अधिक हितकार कल्याणकारक राहील यासाठी आपण नेहमी सतत प्रयत्न करीत असतो, धडपड करीत असतो. पॉझिटिव्ह इज ए प्रोमॅटिक और इव्हॅटिक ओव्हरऑल वेल बिईंग ऑल द टाईम. आपण धर्माचा उद्देश या प्रकरणात रिलीजन या शब्दाचा व्युत्पत्तीमध्ये जाणले आहे की अंतर्मनाच्या सद्गत विवेकबुद्धीच्या सूचनांचे पालन करणे म्हणजे धर्माचे पालन करणे होय. अंतर्गत हे नेहमी सकारात्मक सूचना देत असल्यामुळे सकारात्मक विचारांचे पालन करणे हे धर्माचे पालन करणे खरे होय. धर्माचे पालन करण्यासारखे होऊन जाईल. म्हणजे पूजा जर आपण चांगल्या प्रकारची केली ते धर्माचे पालन करू शकते, आपल्याकडून घडू शकते. ही खरी पूजा करणे होय. विष्णू सहस्रनाम या ग्रंथात ईश्वरांच्या सद्गती व संस्कृती अशी नावे सांगितलेली आहेत. सद्गती या शब्दाची उत्पत्ती सत अधिक गती अशी आहे. सत म्हणजे श्रेष्ठ, चांगली, पवित्र, सकारात्मक. गती बुद्धी. सद्गती म्हणजे ज्याची बुद्धी श्रेष्ठ, चांगली, सकारात्मक आहे, त्यानं मिळवलेली आहे असा आणि विचार करतो आहे तो सकारात्मक तो. म्हणून महर्षी व्यास म्हणतात, ज्याच्याकडे श्रेष्ठ, चांगली, सकारात्मक बुद्धी आहे तोच ईश्वर होय. आपली बुद्धी श्रेष्ठ, चांगली, सकारात्मक केव्हा होईल तर जेव्हा आपले विचार श्रेष्ठ, चांगले, सकारात्मक होतील. विचारामध्ये काम, क्रोध, लोभ, मत्सर निर्माण होणार नाही आणि आपल्यामध्ये स्वच्छता निर्माण होईल, स्वच्छ अंतःकरण होईल. आपण सकारात्मक विचार प्राप्त करण्यासाठी, सकारात्मक विचारांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करू. तेव्हा सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच ईश्वराची प्राप्ती करण्यासारखे प्रयत्न होय, म्हणजेच पूजा होय. ईश्वराची प्राप्ती हे पूजेनेच होत असल्यामुळे सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हे पूजा करणे होय. ईश्वराचे दुसरे नाम संस्कृती असे दिले आहे. तो नेहमी चांगले श्रेष्ठ कर्म करतो. तोच ईश्वर. नेहमी चांगले श्रेष्ठ कर्म केल्याने कोणीही ईश्वर या पदावर पोहोचू शकतो. आपल्या ईश्वरत्व केव्हा मिळेल? जेव्हा आपले कर्म चांगले, श्रेष्ठ, सकारात्मक होईल तेव्हा. आपले जसे विचार असतील, डोमेस्टिक थिंग असतील, तसेच कर्म आपल्याकडून घडतील. श्रेष्ठ, चांगले, सकारात्मक होण्याकरिता आपले विचार सुद्धा श्रेष्ठ, चांगले, सकारात्मक व्हायला पाहिजे. तेव्हा ईश्वरत्व प्राप्त होते. ईश्वर आपल्या जवळ येतो आणि आपण स्वतः ईश्वर बनतो असा भ्रम आहे. देणारे कर्म आपल्याला घडवितात. म्हणून सत्कर्म होण्यासाठी, श्रेष्ठ बुद्धीचे होण्यासाठी, ईश्वर होण्यासाठी सकारात्मक विचार हाच आधार आहे. सत्कर्मयोगे वै घालवावे सर्वामुखी मंगल व्हावा. हेच अत्यावश्यक आहे. तेच आहे की पुढील गोष्टी आपोआप घडत जातात. सकारात्मक विचारांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हेच पूजा, खरी पूजा होय. हेच आपला देह. त्या ठिकाणी आपण पूजेच्या ठिकाणी अंतःकरणपूर्वक पूजा केली पाहिजे. हाच भाव पुढे येत गीतेमध्ये भगवंत म्हणतात, सद्भावे साधू भावे सद. इथे सद्भाव, साधुभाव म्हणजे चांगले विचार, चांगल्या भावना, चांगले विचार, चांगल्या भावना ईश्वरच आहेत असा श्लोकांचा अर्थ आपण घ्यायला पाहिजे. त्यांना प्राप्त करणे म्हणजे ईश्वर प्राप्त करणे होय. त्यांना प्राप्त करण्यासाठी विचार शुद्ध, चांगले, श्रेष्ठ, सकारात्मक लागतात. श्रेष्ठ सकारात्मक विचारांची निर्मिती करण्याकरिता प्रयत्न करणे म्हणजेच खरी पूजा होईल. खरी पूजा ही नेहमी आपल्याला चांगले विचार करायला सांगते. कारण माणसाने कान, नाक, डोळे, जीभ, मस्तक, हात
पाय जर भगवंताकडे पाहत नसतील तर ती सर्व इंद्रिये निव्वळ छिद्रे आहेत असं आपण समजायचं आहे. म्हणून आपण नेहमी पूजेमध्ये सकारात्मक विचार करून परमेश्वराचं प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपले हृदय स्वच्छ ठेवायचे, अंतःकरण शुद्ध ठेवायचं. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं नसावं. म्हणजे आपणासारखे करी सारखं, आपणासारखे करती सातकर तया गुरु. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आमास जगती रामानी धाडिले. ऐसे जाणोनी राम भक्त करिता ऐश्वर हे लादले. आता धर्म सख्या तुझ्या पुढत्या नम्रत्व देणे असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता. रघुनायका मागणेचे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी. हेच पूजेचं सकारात्मक विचार करण्याचा हा प्रयत्न आहे. जय जय रघुवीर समर्थ.